नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. जर आपल्याला एखादी परीक्षा जर खरंच पास व्हायची असेल, आपल्याला आपली पोस्ट काढायची असेल, तर त्या संदर्भात मागच्या काही वर्षांमध्ये जे पेपर झाले, त्या पेपरमध्ये जे पण काही प्रश्न आले होते, त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणं, तो जो प्रश्न आहे तो पूर्ण पिंजून काढणं, तो जो प्रश्न आहे त्याचे जे 4 ऑप्शन्स आहेत ते सगळेचे सगळे प्रश्नांचे ऑप्शन्स पिंजून काढणे म्हणजे असतं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, एका प्रश्नाचं विश्लेषण. आणि मागच्या वर्षामध्ये ज्या पण काही प्रश्नपत्रिका कंडक्ट करण्यात आल्या होत्या, जे पण काही पेपर घेण्यात आले होते, त्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलं तर आपल्या परीक्षेसाठीचा अभ्यास 50% वर झालेला असतो. असं म्हणण्याचं कारण का? कारण की आपल्या MPSCचा जो सिलॅबस आहे तो खूप व्हास्ट आहे. आयोग नेमका कुठून आपल्याला प्रश्न विचारेल हे आपल्याला कन्फ्युजन असतं. पण जर आपण मागील काही वर्षांमध्ये ज्या प्रश्नपत्रिका होत्या, आपल्याला जे प्रश्न विचारण्यात आले होते, त्यांचं जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला आपला अभ्यासाचा मार्ग ठरवण्यासाठी सोपं होतं. कारण काय असतं ना, की आयोग जो आहे तो एक मार्गाला धरूनच आपल्याला प्रश्न विचारत असतो. जसं तुम्हाला सांगायचं झालं तर एखादी प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे 4 ऑप्शन्स असतात आणि त्या 4 पैकी एक तर उत्तर असतंच. पण बाकी जे 3 ऑप्शन्स आहेत, तर त्या 3 पैकी एका ऑप्शनला धरून पुढच्या वेळेस जी काही प्रश्नपत्रिका अरेंज केली जाणार आहे, तर त्या 3 ऑप्शन्सपैकी एका ऑप्शनला धरून पुढच्या वेळेस आपल्याला त्या मुद्द्यावर त्या ऑप्शनवर आधारित प्रश्न विचारलेला दिसू शकतो. आणि बऱ्याचदा असंही होतं की मागच्या वेळी जो प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला गेला होता तो ॲज इट इज प्रश्न आपल्याला पुढच्या काही येणाऱ्या परीक्षांमध्ये विचारलेला दिसू शकतो. कारण की असं घडलं आहे की जो प्रश्न आधीच्या वेळेस विचारला होता तो पुढच्या वेळीसुद्धा आयोगाने आपल्याला विचारलेला आहे. आता मी ही जी सिरीज चालू केली आहे प्रश्नपत्रिका विश्लेषणाची, त्यामध्ये तुम्हाला दिसूनच येईल की आयोग आपल्याला आधी झालेले प्रश्न पण पुन्हा विचारतो, पुढच्या वर्षी विचारतो, रिपीट करतो तोच प्रश्न. फक्त फरक एवढाच असतो की जे ऑप्शन्स असतात त्यांची जी सिक्वेन्स असते ती बदललेली असते किंवा ऑप्शन्स बदललेले असतात. पण भरपूरदा असं सुद्धा झालं आहे की तेच ऑप्शन आपल्याला ॲज इट इज त्या प्रश्नाचे जसेच्या तसे आपल्याला दिसलेले आहेत. त्यामुळे आपल्याला परीक्षा पास होण्यासाठी, आपली पोस्ट काढण्यासाठी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. अशा परीक्षा की ज्या मागच्या काही वर्षांमध्ये झाल्या होत्या आणि त्या परीक्षामध्ये ते प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्या प्रश्नांचं आपल्याला ॲनालिसिस करायचं असतं. अशा पद्धतीने आपण अभ्यास केला तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पास होऊच. पण फक्त अभ्यासामध्ये काय असलं पाहिजे? सातत्य असलं पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे आपल्या अभ्यासामध्ये. आणि आपण जो अभ्यास करतो त्याचं रिव्हिजन करणं पण खूप 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 गरजेचं असतं. पण सगळ्यात आधी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून यापुढे मी जे पण काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि तुम्हाला मी आज जे काही शिकवणार आहे त्याच्या जर नोट्स हव्या असतील तर आपलं टेलिग्रॅम चॅनल आहे, त्याचं नाव आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. आपल्या त्या टेलिग्रॅम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, तिथे ह्या संदर्भात सगळ्या नोट्स पुरवल्या जातील. वाटल्यास तर हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या त्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक शेअर करेल, तिथे जाऊन तुम्ही आपल्या त्या टेलिग्रॅम चॅनलला जॉईन होऊ शकता. आणि हे लेक्चर तुम्ही पूर्ण बघा, याचा तुम्हाला 100% येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईलच. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तेही तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून. चला तर मग आजच्या आपल्या
प्रश्नपत्रिका विश्लेषणाला सुरुवात करूया. आणि आज मी तुम्हाला भूगोल या विषयामध्ये संयुक्त गट ब आणि गट क मध्ये मागच्या वर्षी ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्यामध्ये जे प्रश्न होते भूगोल विषयावर विचारण्यात आलेले त्या काही प्रश्नांचं ॲनालिसिस करून सांगणार आहे. इथे प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेला डॅश डॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहेत. सगळ्यात आधी काय करायचं असतं की प्रश्न काय विचारला आहे त्याचा अर्थ आधी नीट समजून घ्यायचा. ह्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, इथे समजा हा असा महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्राची उत्तर दिशा म्हणजे कोणती? ही. तर महाराष्ट्राच्या उत्तरेला डॅश डॅश पर्वतरांग आहे. इथेही डॅश डॅश पर्वतरांग आहे आणि त्याच्या पूर्वेला उत्तर दिशा ही आणि त्याची पूर्व दिशा ही म्हणजे ह्या पर्वतरांगेच्या पूर्वेला म्हणजे ह्या ठिकाणी या पूर्वेला कोणत्या टेकड्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन्स दिलेत आपल्याला इथे. पहिलं ऑप्शन आहे सह्याद्री आणि नंदुरबार. दुसरं ऑप्शन दिलं आहे सातपुडा आणि गाविलगड. तिसरं ऑप्शन दिलं आहे भामरागड आणि बालाघाट. चौथं ऑप्शन दिलं आहे गाविलगड आणि महादेव. तर ह्या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे सातपुडा आणि गाविलगड टेकड्या. आता मी तुम्हाला जसं सांगितलं, हा जर समजा आपण महाराष्ट्र कन्सिडर केला तर इकडे ह्या साईडला काय आहे, सातपुडा पर्वतरांग आहे आणि त्याच्या पूर्वेला कोणती टेकडी आहे? गाविलगड ही टेकडी आहे. आता आपण ह्या प्रश्नाचं विश्लेषण बघू. आता महाराष्ट्रात जो आहे, महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा आपल्याला माहिती हव्या. आता ह्या वेळेला जो प्रश्न विचारला गेला होता तो आपल्याला महाराष्ट्राच्या उत्तर सीमे आणि पूर्व सीमेबद्दल विचारला गेला होता. म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला जी पर्वतरांग आहे आणि त्याच्या पूर्वेला जी टेकडी आहे त्याबद्दल विचारलं गेलं होतं. पण पुढच्या वेळेस आपल्याला आयोग काय करेल की असं विचारेल, महाराष्ट्र जो आहे त्याच्या पूर्वेला कोणत्या टेकड्या आहेत, किंवा महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणती नदी आहे किंवा कोणता डोंगर आहे, किंवा महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय आहे, कोणती टेकडी आहे, का समुद्र आहे का पठार आहे, याबद्दल आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची जी प्राकृतिक सीमा आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता तर आपण मग बघूया महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा. आपण तर बघितलं महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे, सातपुडा पर्वतरांग आहे, ही बघितली आपण. गाविलगड टेकडी आहे ते बघितलं. गाविलगड म्हणजे चिखलदरा डोंगर, गाविलगड टेकड्या म्हणू शकतो किंवा चिखलदरा डोंगर आपण म्हणू शकतो. आणखी उत्तरेलाच महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे, तोरणमाळचे पठार आहे. आणि इथे हा जो तोरणमाळचे पठार आहे याला अस्तंबा डोंगर सुद्धा आपण संबोधू शकतो. मग नंतर आपल्याला महाराष्ट्राची जी पूर्व दिशा आहे, आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला काय आहे, चिरोली नावाच्या टेकड्या आहेत, अजून अहिराणी नावाच्या टेकड्या आहेत. आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला बघायला गेलं तर तिथे 2 नद्या आहेत, ताम्रपर्णी नदी, तेरेखोल नदी. आपल्याला जनरली काय माहिती असतं की महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग आहे तिथे तेरेखोल नदी आहे. पण त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग आहे त्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये ताम्रपर्णी ही नदी सुद्धा आहे. आणि अजून काय आहे, कोणता डोंगर आहे का, तर हो, महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला मांजरा डोंगर आहे आणि चिकोडी रांग आहे. आणि महाराष्ट्राचा जो पश्चिम भाग आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागाला काय आहे, हा अरबी समुद्र आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू आणि त्याचं ॲनालिसिस करू. तो प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? हा जो प्रश्न आहे तो संयुक्त गट ब 2019 मध्ये विचारण्यात आला होता.
इथे विचारलं आपल्याला महाराष्ट्र पठाराची पूर्व आणि पश्चिम लांबी किती आहे. आता आपला जो महाराष्ट्र आहे तर तो आपण ढोबळमानाने म्हणतो की तो त्रिकोणी आकाराचा आहे. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जो भाग आहे ते उत्तर दक्षिणची जी लांबी आहे ती कमी आहे ॲज कम्पेअर टू पूर्व पश्चिम लांबीपेक्षा. पण महाराष्ट्राचा जो पठार आहे त्याची लांबी उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम दोघी ठिकाणी सेमच आहे, दोघी दिशांना सेमच आहे. महाराष्ट्र जो आहे तर महाराष्ट्र पठार जो आहे त्याचं जी पूर्व पश्चिम लांबी आहे आणि उत्तर दक्षिण लांबी जी आहे ती सेमच आहे. ही झाली महाराष्ट्राची उत्तर दिशा, ही झाली दक्षिण दिशा, ही झाली पूर्व दिशा आणि ही झाली पश्चिम दिशा. महाराष्ट्राचा जो आकार आहे फक्त महाराष्ट्र पठार नाही तर त्याची जी लांबी आहे उत्तर दक्षिण ती पूर्व पश्चिमपेक्षा महाराष्ट्राची जी लांबी आहे उत्तर दक्षिण ती पूर्व पश्चिमपेक्षा कमी आहे. पण महाराष्ट्र पठार पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिणेला सारखाच आहे. आता आपण आधी या प्रश्नाचे ऑप्शन्स बघू. पहिलं ऑप्शन आहे 750 किलोमीटर, दुसरं ऑप्शन आहे 850 किलोमीटर, तिसरं ऑप्शन आहे 650 किलोमीटर आणि चौथं ऑप्शन आहे 550 किलोमीटर. पण याचं जे उत्तर आहे ते आहे 750 किलोमीटर. आपला हा जो महाराष्ट्र आहे याची उत्तर दक्षिण लांबी किती आहे 750 आणि पूर्व पश्चिम पण लांबी किती आहे 750. आता आपण या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघू. आता हा जो आपला महाराष्ट्र पठार आहे त्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे 750 आणि उत्तर दक्षिण लांबी पण किती आहे 750. आता हा जो आपला महाराष्ट्र पठार आहे त्याची निर्मिती 70 दशलक्ष वर्षांपूर्वी भ्रंशमूलक प्रकारचा ज्वालामुखी उद्रेक झाल्यामुळे झाली होती. हा जो भ्रंशमूलक ज्वालामुखी जो आहे त्याचं 29 वेळा उद्रेक झाला होता आणि 29 वेळा असे थर साचले गेले तिथे आणि ते थर साचून मग तो जो ज्वालामुखीचा जो लाव्हा होता तो लाव्हा थंड झाल्यानंतर त्यापासून तिथे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. हा जो भ्रंशमूलक ज्वालामुखी आहे त्याचा जो उद्रेक आहे तो किती वेळेला झाला होता यावर सुद्धा आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो. आणि हा जो पठार आहे महाराष्ट्र पठार त्याची जाडी किती आहे तर ते आहे 400 मीटर एवढी जाडी आहे आपल्या महाराष्ट्र पठाराची. आणि ही जी महाराष्ट्र पठाराची जाडी आहे ती पश्चिमेला जास्त आहे आणि ती पूर्वेकडे जात जात ती कमी होत जाते आणि ही जाडी मुंबई भागामध्ये सर्वाधिक म्हणजे 2 किलोमीटर एवढी आहे. 2 किलोमीटर एवढी जी लांबी आहे महाराष्ट्र पठाराची ती मुंबई या भागामध्ये आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो प्रश्न विचारला आहे आपल्याला महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या पण काही पर्वतरांगा आहेत त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम बरोबर आहे आपल्याला असा प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये हा प्रश्न आपल्याला हे सूचित करतोय की आपण असं हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पर्वतरांगा आहेत त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणत्या आहेत. आणि हा जो प्रश्न आहे तो आपल्याला विचारण्यात आला होता संयुक्त गट ब पूर्व परीक्षा जी आहे ती 2019ची. त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळा आणि अजिंठा. दुसरं ऑप्शन आहे अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. तिसरं ऑप्शन दिलं आहे सातमाळा, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड आणि अजिंठा. चौथा ऑप्शन दिला आहे आपल्याला अजिंठा,
सातमाळा, शंभू महादेव आणि हरिश्चंद्रगड. जर समजा हा महाराष्ट्र असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून सर्वात आधी कोणती रांग येईल, मग नंतर कोणती रांग येईल, मग नंतर कोणती रांग येईल, मग नंतर कोणती रांग येईल असं विचारलेलं आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे आपल्याला. ही झाली उत्तर दिशा आणि ही झाली दक्षिण दिशा. तर याचं ऑप्शन हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला सर्वात वर आहे ही अजिंठा डोंगर पर्वतरांग, मग नंतर आहे सातमाळा पर्वतरांग, नंतर खाली आहे हरिश्चंद्रगड, नंतर आहे या ठिकाणी शंभू महादेव. सर्वात उत्तरेला अजिंठा आणि सर्वात दक्षिणेला शंभू महादेव ही पर्वतरांग आहे. आता ह्यावेळी आपल्याला 2019 मध्ये कसा प्रश्न विचारला गेला की उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. पुढच्या वेळेस आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की दक्षिणेकडून उत्तरेकडे ह्या पर्वतरांगांचा क्रम लावा. आता आपण खाली पर्वतरांगा ज्या आहेत त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा आहे तो बघू. नंतर जे डोंगर आहेत त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम आहे ते बघू. आणि जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पठार आहे त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम आहे ते बघू. आपण तर बघितलं पर्वतरांग, आता आपण डोंगर आणि पठार सुद्धा बघू. आता पर्वतरांग ज्या बघितल्या आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे त्या आपण पुन्हा रिवाइज करून घेऊ. सगळ्यात आधी आहे सातपुडा पर्वतरांग. आपण जी अजिंठा बघितली तर ही जी अजिंठा आहे ती सातपुडाच्या खाली आहे, सातपुडाच्या दक्षिणेला आहे. जर ऑप्शनमध्ये आपल्याला वर सातपुडा दिलं असतं तर सर्वात आधी काय आलं असतं, सर्वात आधी उत्तरेला काय आलं असतं, हा सातपुडा. ही जी सातपुडा पर्वतरांग आहे ती आली असती आणि मग त्याच्यानंतर आलं असतं अजिंठा. सर्वात उत्तरेला आहे सातपुडा, मग नंतर आहे अजिंठा. अजिंठा नंतर कोणती पर्वतरांग येते, सातमाळा. सातमाळा नंतर कोणती पर्वतरांग येते, हरिश्चंद्र. हरिश्चंद्र नंतर कोणती पर्वतरांग येते, बालाघाट पर्वतरांग. त्यानंतर कोणती पर्वतरांग येते, सगळ्यात दक्षिणेला शंभू महादेव पर्वतरांग. ही जी पर्वतरांग आहे, ह्या ज्या पर्वतरांगा आहे त्यांचा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. यावर आपल्याला आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. आता आपण बघू डोंगर, त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमांक. सगळ्यात उत्तरेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तंभा डोंगर. अस्तंभा डोंगर नंतर खाली कोणता येतो, अक्राणी डोंगर. मग नंतर आहे गाळणा डोंगर, मग नंतर आहे वेरूळ डोंगर, मग नंतर बाळेश्वर डोंगर, मग नंतर तुमसाई डोंगर आणि मग नंतर येतो सीतामाई डोंगर. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पठार आहे त्या पठारांमध्ये सर्वात उत्तरेला कोणतं पठार आहे आणि सगळ्यात दक्षिणेला कोणतं पठार आहे असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की खालील दिलेले जे पठार आहे, जे ऑप्शनमध्ये खाली दिलेले पठार आहे त्यापैकी सर्वात उत्तरेकडचा पठाराचं नाव काय आणि सगळ्यात शेवटी म्हणजे दक्षिणेकडे जे पठार आहे त्याचं नाव काय. तर सगळ्यात उत्तरेला आहे, सगळ्यात वर आहे ते तोरणमाळ आणि सगळ्यात खालचं आहे ते जतचं पठार. आता हा जो हे जे पठार आहेत त्यांचा आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघू की तो कसा आहे. सगळ्यात वरती आहे उत्तरेला तोरणमाळ, नंतर आहे मालेगाव, तोरणमाळ पठार, मालेगाव पठार, बालाघाट पठार. मग नंतर खाली बालाघाटच्या दक्षिणेला आहे सासवडचं पठार, सासवडच्या दक्षिणेला आहे औंधचं पठार, औंधच्या दक्षिणेला आहे खानापूरचं पठार आणि खानापूरच्या दक्षिणेला आहे जतचं पठार. आता आपण उलट्या सिक्वेन्सने जाऊ, दक्षिणेकडून उत्तरेकडे. सगळ्यात दक्षिणेला आहे जतचं पठार, जतच्या उत्तरेला आहे खानापूरचं पठार, खानापूरच्या उत्तरेला आहे औंधचं पठार, औंधच्या उत्तरेला आहे सासवडचं पठार, सासवडच्या उत्तरेला आहे बालाघाट पठार, बालाघाटच्या उत्तरेला आहे मालेगाव पठार आणि सर्वात उत्तरेला आणि मालेगावच्या उत्तरेला आहे तोरणमाळ पठार. हा जो सिक्वेन्स आहे तो तुम्ही नीट
लक्षात घ्या, पाठ करून घ्या. यावर आपल्याला वारंवार परीक्षेला प्रश्न विचारलेला दिसू शकतो. म्हणून हे जे डोंगर आहे, जे पठार आहे, ज्या पर्वतरांगा आहेत त्यांचं मी रिपिटेशन केलं आहे, भरपूरदा उच्चारलेल्या ह्या आहेत. आता आपण बघू पुढचा प्रश्न. तो आहे खालील विधानांची सत्यता तपासा. आपल्याला खाली 2 विधाने दिलेत आणि त्यापैकी सत्यता तपासायला लावलंय. म्हणजे या 2 पैकी कोणते 2 विधानं सत्य आहेत, बरोबर आहेत ते आपल्याला या खालील 4 ऑप्शनमधून निवडायचं आहे. आता ते पहिलं विधान आहे, विधान अ दिलं आहे, महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. दुसरं विधान दिलंय आपल्याला ब, महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनाने झालेली आहे. आपल्याला हे तर माहिती आहे की महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनाने झालेली आहे. कारण की आपण मागे जो एक प्रश्न बघितला, त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं, त्याच्यात बघितलं की महाराष्ट्र जो पठार आहे त्याची निर्मिती भ्रंशमूलक प्रकारचा जो भूकंप आहे, भ्रंशमूलक पद्धतीचा ज्वालामुखी उद्रेक झाल्यामुळे जो लाव्हा बाहेर आला होता, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे आपल्याला हे माहिती आहे की विधान ब जे आहे ते योग्य आहे. आता आपल्याला हे माहिती करायचं आहे की महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्र पठार, त्याचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे की नाही. तर हो, हे जे अविधान आहे ते सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्र पठार जे आहे त्याचा बहुतांश भाग जो आहे तो बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. आता आपल्याला खाली जे ऑप्शन्स दिलेत तर त्याच्यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे आपल्याला. इथे दिलंय पहिलं विधान अ आणि विधान ब दोन्हीही सत्य. तर आपल्याला हे उत्तर अयोग्य आहे हे माहिती आहे, म्हणून आपण बाकीचे ऑप्शन्स बघायचे नाहीत. जर आपल्याला ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असेल की कुठलं योग्य आहे आणि कुठले अयोग्य आहे, तर आपण बाकीचे ऑप्शन्स बघायचे आणि इलिमिनेशन पद्धतीने आपण आपलं उत्तर सिलेक्ट करायचं. इलिमिनेशन पद्धत कशी राहते ते पण तुम्हाला मी पुढे काही येणाऱ्या क्वेश्चन पेपर ॲनालिसिसची सिरी आहे त्याच्यामध्ये सांगेल. कारण की आज अशा प्रकारचा कोणताच प्रश्न नाही आहे की ज्याच्यामुळे मी इलिमिनेशन पद्धत कशी अप्लाय करायची ते तुम्हाला सांगू शकेल. आता हा जो प्रश्न बघितला आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. महाराष्ट्र जो पठार आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनामुळे झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पठार जो आहे तो बहुतांशी कसा आहे, बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे, बेसॉल्ट खडकाने तो व्यापलेला आहे. कशामुळे? कारण की महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनामुळे झाली असल्यामुळे, त्यामुळे महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. आता हा जो लाव्हा आहे तो प्रामुख्याने कसा आहे, बेसिक प्रकारचा आहे. बेसिक म्हणजे काय, आम्लारी प्रकारचा आहे हा जो लाव्हा. म्हणजे जो 70 दशलक्ष वर्षांपूर्वी जो ज्वालामुखी उद्रेक झाला होता भ्रंशमूलक पद्धतीचा, त्याच्यामधून जो लाव्हा बाहेर आला होता तो कसा होता, आम्लारी प्रकारचा होता, बेसिक प्रकारचा होता. आणि महाराष्ट्र पठाराची जी उंची आहे ती 450 मीटर आहे. मागे चुकून सांगितलं की 400 मीटर, पण ती 400 मीटर नाही आहे. महाराष्ट्र पठार जो आहे त्याची सरासरी उंची किती आहे, 450 मीटर. 400 नाही, 450 मीटर ही महाराष्ट्र पठाराची उंची आहे. आणि सगळ्यात जास्त उंची कुठे आहे, जाडी कुठे आहे महाराष्ट्र पठाराची, पश्चिम भागाला. पूर्वेला ती महाराष्ट्र पठाराची जाडी कमी कमी होत जाते आणि पश्चिमेकडे वाढत जाते. आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्र पठाराची जाडी कोणत्या भागात आहे, कुठे आहे, मुंबई या भागाकडे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आपल्याला विचारला गेलेला आहे, संयुक्त गट क ची जी पूर्वपरीक्षा झाली होती 2018 मधली, त्याच्यामध्ये इथे आपल्याला सांगितलं आहे की खालील विधानांची सत्यता तपासा. म्हणजे तेच की आपल्याला 2 विधानं दिलेत आणि त्या 2 पैकी कुठलं विधान सत्य आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे.
ज्या ज्या ऑप्शनमध्ये असं दिलं असेल की दोन्ही विधानं बरोबर आहेत ते जे ऑप्शन आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता आपण हे जे विधानं आहेत ते बघू. ते विधान आहे अविधान, कोकणाचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे. विधान ब दिलंय आपल्याला, महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राचा जो कोकण भाग आहे, कोकण भागाचं हवामान कसं आहे आणि महाराष्ट्र पठार जो आहे त्याचं तिथलं जे हवामान आहे ते कसं आहे. आता आपण आधी ऑप्शन बघून घेऊ, मग नंतर उत्तराकडे येऊ. इथे ऑप्शन दिलंय आपल्याला, विधान अ आणि ब दोन्हीही सत्य आहेत. ऑप्शन दुसरं दिलंय, विधान अ आणि ब दोन्हीही असत्य आहेत. तिसरं ऑप्शन दिलंय, विधान अ सत्य असून विधान ब हे असत्य आहे. चौथं ऑप्शन दिलंय, विधान अ असत्य असून विधान ब हे सत्य आहेत. आता आपण विधानांकडे येऊया. विधान अ मग काय सांगतो आपल्याला, कोकणाचे हवामान कसं आहे, थंड आहे, विषम आहे आणि कोरडे. आता विषम हवामान म्हणजे कसं हवामान की त्या प्रदेशामध्ये दुपारच्या वेळेला सर्वाधिक तापमान आहे आणि रात्रीच्या वेळेला म्हणजे तिथे तापमान खूप कमी आहे. म्हणजे तिथला दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये खूप फरक आहे. तिथली तापमान कक्षा खूप जास्त आहे. अशा प्रकारचं हवामान म्हणजे तिथलं हवामान विषम असतं. तर अशा प्रकारचं जे हवामान आहे ते कोकणामध्ये आहे का, तर नाही आहे. विषम प्रकारचं हवामान कोकणामध्ये नाही. आणि कोकणाचं जे हवामान आहे ते विषम का नाही आहे, कारण की कोकणाला समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि पाणी हे जे आहे ते जमिनीपेक्षा उशिराने थंड होतं आणि तिथे जो समुद्र तापलेला असतो तर त्याचं जे तापमान असतं ते रात्री पण तसंच कायम असतं. त्यामुळे समुद्रकिनारा जो आहे म्हणजे कोकण हा जो भाग आहे तिथलं दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये जास्त फरक आढळून येत नाही. तिथली तापमान कक्षा जी आहे ती कमी असते. त्यामुळे कोकणाचं हवामान विषम नाही आहे. कोकणाचं हवामान कसं आहे, कोकणाचं हवामान सम आहे. त्यामुळे हे जे ऑप्शन, आणि कोरडं तर अजिबात नसेल कारण की तिथे समुद्रकिनारा असल्यामुळे तिथलं जे हवामान आहे ते कोरडं असेल का, तर नाही. आता आपण हे तर बघितलं की विधान अ जे आहे ते चुकीचं आहे. आता विधान ब बघू आपण. महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे. आता महाराष्ट्र पठार हा जो प्रदेश आहे तिथे समुद्रकिनारा आहे का, तर नाही. तिथे समुद्रकिनाराच नसेल तर मग तिथे दमट हवामान असेल का, तर नाही. महाराष्ट्र पठाराचे जे हवामान आहे ते दमट नसेल. तर ह्या एका शब्दावरून पण आपण अंदाज लावू शकतो की ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असेल. थोडंसं जर ह्याबद्दल तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलेला नसेल आणि हा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर तुम्ही थोडंफार डोकं चालवून पण आपल्या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते योग्य सिलेक्ट करू शकता. त्यामुळे हे जे विधान आहेत अ आणि ब दोघंही चुकीचे आहेत, दोघंही असत्य आहेत. मग आपल्याला आता असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे की ज्याच्यामध्ये असेल की विधान अ आणि विधान ब दोघीही असत्य आहेत आणि ते ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. विधान अ आणि विधान ब दोन्हीही असत्य आहेत. आता हे जे हा जो प्रश्न आहे त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. आता आपण हे तर बघितलं की महाराष्ट्रामधील कोकण आणि महाराष्ट्र पठाराचं हवामान कसं होतं. तर आता आपण बघू महाराष्ट्राचा जो सह्याद्री भाग आहे, महाराष्ट्राचा जो सह्याद्री प्रदेश आहे तेथील हवामान कसं आहे. महाराष्ट्रात जो सह्याद्री भाग आहे तिथल्या प्रदेशाचं हवामान आहे दमट आणि थंड. आता आपण अशा प्रकारे हे जे 5 प्रश्न बघितले त्यांचं व्यवस्थित
ॲनालिसिस केलेलं आहे. त्यातील प्रत्येक जो शब्द होता त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. जर तुम्ही अशाच प्रकारे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून अभ्यास करत राहिला तर तुम्हाला परीक्षा पास होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. आणि मी आज तुम्हाला जे पण काही शिकवलं आहे, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण माझ्या या व्हिडिओची मदत होऊ शकेल. आणि जर तुम्हाला अभ्यासासंबंधी काही अडचण असेल तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी ईमेल ID दिली आहे. त्या ईमेल IDवर तुम्ही मेल करून मला अभ्यासासंबंधी प्रश्न विचारू शकता. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.